माझं नाव दीनानाथ संजयराव पाटील, राहणार शिंगणापूर. तुम्हाला या निवडणुकीविषयी काय वाटते तसं? आता निवडणुकीची रणधुमाळी आता चालू आहे. त्यासाठी उमेदवार आमच्या गावातील उभारलेले हे रसिका अमर पाटील. ते मागल्या साधारण 5 वर्षापाठीमध्ये निवडणूक झालेली जिल्हा परिषदेची, त्या माध्यमातून ते रसिका पाटील उभारलेले आहेत. अपक्ष म्हणून लोकांनी भरपूर मतांनी निवडून दिलेले होते. आता सध्या त्यावेळी 11 गावे होते, आता सध्या 9 गावे आहे. मतदान वाढल्यामुळे आता सध्या 9 गावे आता त्या मतदारसंघात, शिंगणापूर मतदारसंघामध्ये आहे. मतदानामध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस, काय वाटतं तुम्हाला? आता आम्ही आता फिरत असताना पै पाहुण्यांच्याकडे जात असताना मतदाराच्या संदर्भात, तर त्यांचा पै पाहुण्यांचा किंवा त्या गावात जिथं जिथं जाईल तिथे रसिका पाटलांचं ऑलरेडी फर्स्ट टाईम नाव येत आहे. त्यामुळं ती लोकांची पसंती आहे की ह्यावेळी पण रसिका ताईस 100% निवडून येणार. त्याचे कारण असे की आता काम करत असताना तिने अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर तिने साधारण 28 कोटी रुपयाची कामे त्या गावातील केली. त्याबरोबर त्यांच्या कामाचा झपाटा बघून त्यांना एक अपक्ष येऊनसुद्धा त्यांना सभापतीपद मिळाले. आरोग्य व शिक्षण सभापती म्हणून तिने काम बघितलं. काम बघितल्यानंतर त्यांना थोडाच कालावधी मिळाला सभापतीचा. त्याच्यानंतर तिने 11-11.5 कोटी रुपयाची परत आरोग्य विभागामध्ये म्हणजे पूर्ण कव्हर केलेले आहे, म्हणजे पूर्ण कामे केली 11.5 कोटी रुपयाची. आणि आता म्हणजे साधारण आपल्या गावातनी म्हणजे आपल्या शिंगणापुरातच मला वाटते 4-4.5 कोटी रुपयाची कामं ऑलरेडी त्यांची झालेली. आणि सगळ्या गावाचा हिशोब करता 28 कोटी रुपयाची तिने कामे केली. त्यानंतर आपल्या गावाला तिने रसिका पाटलांच्या माध्यमातून आपल्याला वॉटर ATM दिलेलं आहे. आता ते आता इकडे आहे. विरोधक त्यांच्या जरासा विरोध करत आहेत. ते असं म्हणत आहेत की काय केले. साधारण एवढ्या गावातील देवळं बांधले. आता आमच्या गावातील ज्योतिबाचं मंदिर एक सुशोभीकरणचं मस्त मंदिर तिने ऑलरेडी या शिंगणापुरामध्ये बांधलेलं आहे. त्याबरोबर मरगाई गल्लीचं मंदिर, मरगाई मंदिरच्या म्हणजे मरगाई मंदिरचं काम आता चालू आहे. त्याबरोबर तिने बंटी साहेबांच्याकडून एक साधारण 25 लाख रुपयाचा निधी हा आता ऑलरेडी आता काम चालू आहे. त्याबरोबर विरोधक म्हणतात की काय केलं काय नाही. आता अमर पाटलांच्या साधारण शेताकडे जाताना जर पानन बघितली तर उमेदवार, आता जे विरोधक म्हणतात उमेदवारांच्या घरापाशी जाणाऱ्या रस्त्यापेक्षा तो रस्ता कच्चे खडीकरणाचा बुरुंगणाचा रस्ता केला आहे, तो तिच्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगला आहे. आणि आता तुम्ही ये जा करतायचं वाटलं तर आणि गावात जर का चक्कर टाकल्याने शूटिंग केलं तर गाव किती व्यवस्थित आहे ह्याचा उदाहरण म्हणजे आमच्या रसिका वहिनी. आता शेवट बोलत असताना जे आपल्या म्हणजे कोल्हापूरकडं येणारे जो रस्ता आहे ते ऑलरेडी आपल्या ह्याच्यात म्हणजे आपल्या मतदारसंघात येत नाही, तरीसुद्धा तिने कमीत कमी 3 किलोमीटरचा रस्ता तिने एकदम व्यवस्थित प्रकारे म्हणजे आता व्यवस्थित आहे रस्ता. म्हणजे जे आधी खडगे डबळे होते हे व्यवस्थित आहे. त्यानंतर आता आमच्या बघता गावातील एवढा विकास केल्यानंतर गावातील लोक ऑलरेडी त्यांच्या पाठीमागे आहेत. आणि 200% आणि काय तर जास्त असेल त्याच्यापेक्षा तर त्या मतांनी म्हणजे 200% मतांनी 200% निवडून येतील.